नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाशदीप कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 चे एग्जाम्पल्स। काय दिला बघा, पहिला क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर्स। पहिला क्वेश्चन दिला आहे आपल्याला आणि यात जे फिल इन द ब्लँक्स दिले, हे बॉक्स दिले रिकामे, आपल्याला काय करायचं आहे, त्याला फिलअप करायचे आहे। तर आपण याला काय करूया, डिटर्मिनंट मेथडने आपण सॉल्व करूया। डिटर्मिनंट काय सॉल्व केलं तर आपण लक्षात घ्या, ए बी सी डी अशा प्रकारचा डिटर्मिनंट दिला होता। तर काय केलं होतं आपण, ए इंटू डी मायनस बी इंटू सी अशा प्रकारे आपण याला सॉल्व केला होता। त्याच प्रकारे आपण ह्या क्वेश्चनला सॉल्व करूया। काय करूया, 3 इंटू 5चा मल्टिप्लिकेशन काय येणार, 3 इंटू इथे बॉक्समध्ये काय येणार 5। त्याच प्रकारे मायनस 2 इंटू 4चा मल्टिप्लिकेशन, तर ह्या बॉक्समध्ये आपण काय मल्टी केलं 2। आता यांचं मल्टिप्लिकेशन करूया। 3 5 जा किती होतो 15 मायनस फॉर्म्युल्यामधला, अँड 4 2 जा 8 ॲज इट इज। ठीक आहे, 15 मायनस 8 किती भेटेल आपल्याला 7। तर ह्या डिटर्मिनंटचा आन्सर किती आला आपल्याकडे 7 आलेला आहे। त्याच प्रकारे आपल्याला सेकंड क्वेश्चन दिलाय बघा। सेकंड क्वेश्चन काय दिलाय, फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट। हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया। कुठल्या मेथडनी, हाच फॉर्म्युल्यानी। काय करूया, इथे -1 आणि 4चा मल्टिप्लिकेशन, -1 इंटू 4चा मल्टिप्लिकेशन मायनस फॉर्म्युल्यामधला हा मायनस, त्यानंतर 7 आणि 2चा मल्टिप्लिकेशन, जसं इथे बी आणि सीचं मल्टिप्लिकेशन केलं होतं त्याच प्रकारे 7 इंटू 2चा मल्टिप्लिकेशन। चला इकडे बघा आता, 4 इंटू -1 किती होणार -4, अँड दिस मायनस 7 2 जा किती होणार 14। दिस -4 -14 किती होणार इज इक्वल टू -18। दिस इज द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट। ठीक आहे, हे आपण हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे। याच प्रकारे आपल्याला क्वेश्चन नंबर 2चा सेकंड सब क्वेश्चन दिलेला बघा, 5 3 -7 आणि हा 0। ठीक आहे, हा डिटर्मिनंटला सॉल्व करूया आपण कशा प्रकारे, हाच फॉर्म्युल्याच्या मदतीने। सो 5 इंटू 0 काय लिहितो मी, 5 इंटू 0 मायनस 3 इंटू -7, 3 इंटू इन ब्रॅकेट -7, ब्रॅकेटमध्ये ठेवला आहे निगेटिव्ह साईनला मी, मल्टिप्लाय करूया। 5 0 जा 5 इंटू 0 किती होणार 0, मायनस ते 7 3 जा बघा मायनसमध्ये आहे 7, -7 इंटू 3 किती होणार -21। दिस नेगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह, सो 0 प्लस 21 गिव्स 21। तर हा आपला डिटर्मिनंटचा व्हॅल्यू इथे आलेला आहे। याच प्रकारे आपण थर्ड एक क्वेश्चन जो दिलेला आहे, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, स्टार मार्क करून देतो। हा क्वेश्चनला आपण सॉल्व करूया बाय युजिंग डिटर्मिनंट। काय करूया, हा दोघांचा क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करूया। चला, 7/3 इंटू 1/2, 7/3 इंटू 1/2, दोघांचा मल्टिप्लिकेशन, मायनस हा दोघांचा मल्टिप्लिकेशन काय ना इथे 5/3 इंटू 3/2। चला याला सॉल्व करूया आपण। 7 इंटू 1 किती होणार, 7 1 जा 7/3 इंटू 2, 3 2 जा 6, मायनस इथे सुद्धा बघा 3 5 जा 15/3 2 जा 6। बघा ह्या दोन्ही फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर कसे आहे, सारखे आहे। तर एलसीएम काय येणार दोघांचा, सेम 6 येणार। तर काय होणार इथे 6 आणि वरच्या नंबरचं काय होणार ॲडिशन, 7 - 15। सो 7 - 15 किती आला इथे आपल्याला
8/6. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म काढूया. कशाने जातो? 2च्या टेबलने जातो. 2 4 जा अँड 2 3 जा. सो आपला फायनल आन्सर किती आला? -4/3. तर हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली? -4/3. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन नंबर 3 चे काही क्वेश्चन्स दिले आहे बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर रूल. आपल्याला काही क्वेश्चन्स दिले आहेत, ते क्रॅमर रूलनी आपण काय करूया आता? सॉल्व करूया. काय दिलाय पहिला इक्वेशन बघा, 3x - 4y = 10 आणि सेकंड इक्वेशन दिलं आपल्याला 4x + 3y = 5. चला याचं सोल्युशन लिहू आपण याचं. ठीक आहे. फर्स्ट इक्वेशन काय करतो मी? लिहितो इथे 3x - 4y = 10. दिस इज इक्वेशन नंबर 1. हा आपला पहिला इक्वेशन झालेला आहे. दूसरा इक्वेशन लिहितो इथे मी 4x + 3y = 5. दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. आता यांना काय करूया? आपण कंपेअर करूया. कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 विथ कोणासोबत कंपेअर करूया आपण? a1x + b1y = c1. हा आपला पहिला जनरल फॉर्म झाला. अँड a2x + b2y = c2. ठीक आहे. हा जो पहिला जनरल फॉर्म आहे, हा पहिला इक्वेशन सोबत कंपेअर करूया. आणि हा जो सेकंड जनरल फॉर्म लिहिलेला आहे मी, याला आपण सेकंड इक्वेशन सोबत काय करूया? कंपेअर करूया. आणि इथून a1 a2 b1 b2 c1 ची व्हॅल्यू काढूया आपण. तर याला यासोबत कंपेअर करूया. तर काय येतो बघा, a1 = हा इक्वेशनला कंपेअर करा यासोबत. बघा a1 ची व्हॅल्यू काय येणार इथे? 3. b1 ची व्हॅल्यू बघा इथे, b1 ची व्हॅल्यू काय येणार इथे? -4. नेहमी विद्यार्थी 4 लिहितात. इथे काय आहे? इथे -4 आहे. तर काय लिहिणार आपण इथे? -4. c1 ची व्हॅल्यू काय इथे? 10. याच प्रकारे हा इक्वेशनला आपण कंपेअर करूया सेकंड इक्वेशन सोबत. काय आहे सेकंड इक्वेशन आपल्याकडे? a2 = बघा a2 ची व्हॅल्यू किती आहे इथे? 4. b2 ची व्हॅल्यू काय कंपेअर होते इथे? बघा 3 येते. आणि c2 ची व्हॅल्यू काय आहे इथे? 5. ठीक आहे. हे झाली आपण a1 b1 c1 ची व्हॅल्यू आणि a2 b2 c2 ची व्हॅल्यू काढून झाली. आता आपण काय करूया? डिटर्मिनंट सॉल्व करूया. d ची व्हॅल्यू काढूया, dx ची व्हॅल्यू काढूया आणि dy ची व्हॅल्यू काढूया. यासाठी मी तुम्हाला फॉर्म्युला शिकवलेला आहे, 12 32 13चा फॉर्म्युला. चला तो अप्लाय करूया आपण. d ची व्हॅल्यू काढूया. d कसं निघतो? 12 म्हणजे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. 12 म्हणजे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. सो 3 a1 a2 b1 b2. ठीक आहे. फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम 12. ठीक आहे. तर a1 a2 ची व्हॅल्यू ठेवूया आपण इथे. a1 ची व्हॅल्यू बघा काय आहे इथे? 3. a2 ची व्हॅल्यू आहे 4. b1 ची व्हॅल्यू आहे -4 आणि b2 ची व्हॅल्यू आहे इथे 3. चला याचा हा डिटर्मिनंट सॉल्व करूया. 3 2 जा, मी आता डायरेक्ट सॉल्व करतोय. 3 3 जा किती होणार? 9 मायनस 4 4 जा 16. नेगेटिव्ह मध्ये आता काय होणार? -16. दिस 9 नेगेटिव्ह काय होणार? पॉझिटिव्ह होणार. सो +16. सो 16 + 9. 9 + 6 is 15. 5 carry 1 is 25. तर हा झाला d चा व्हॅल्यू. याच प्रकारे आपण काय करूया? dx चा व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंट ऑफ x काढूया. डिटर्मिनंट ऑफ x कसा भेटतो आपल्याला? हा कुठून भेटला? 12. इथे काय येणार? 32 म्हणजे थर्ड कॉलम अँड सेकंड कॉलम. थर्ड कॉलम काय येतो आपला? c1 c2 अँड b1 b2. ठीक आहे. याची व्हॅल्यूज लिहून घेऊ आपण इथे. c1 ची व्हॅल्यू बघा काय येते? 10 आणि 5. इथे येतो 10 आणि 5. c1 ची व्हॅल्यू c2 ची व्हॅल्यू मांडणी केली. याच प्रकारे b1 b2 ची व्हॅल्यू मांडणी करूया. काय? -4 आणि 3. -4 आणि 3. चला डायरेक्ट मल्टिप्लाय करूया. 10 × 3. 10 3 जा 30
मायनस 5 इंटू -4, 5 4 जा 20, मायनस आहे तर काय होणार इथे -20. 30, this negative negative positive, so 30 plus 20 is 50. ठीक आहे. याच प्रकारे आपण काय करूया, dy ची व्हॅल्यू काढूया. डिटर्मिनंट ऑफ y, डिटर्मिनंट ऑफ y कसं निघतो, हा झाला 12, हा झाला 32 आणि हा झाला 13. 13 मीन्स फर्स्ट कॉलम अँड थर्ड कॉलम. फर्स्ट कॉलम काय येतो A1 A2 अँड C1 C2. ठीक आहे. व्हॅल्यूज मांडणी करूया. A1 A2 किती आहे 3 आणि 4. C1 C2 ची व्हॅल्यू किती आहे 10 आणि 5. चला मल्टिप्लाय करूया याला क्रॉस मध्ये. 3 इंटू 5, 3 5 जा 15 मायनस 10 4 जा 40. चला सबट्रॅक्ट करूया. 15 मायनस 40, so 10 minus 5 is 5 and 3 minus 1 is 2, minus 25. तुमचा आन्सर आला इथे. आता काय करूया आपण, बाय युजिंग क्रॅमर रूल, क्रॅमर्स रूल इथून x ची व्हॅल्यू काढूया. x ची व्हॅल्यू कसं निघतो, डिटर्मिनंट ऑफ x अपॉन d, आणि y ची व्हॅल्यू कशी निघते, डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d. चला व्हॅल्यूज मांडणी करूया. x इज इक्वल टू, x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dx ची व्हॅल्यू किती आली आहे तिथे 50 डिवाइड बाय d ची व्हॅल्यू किती आहे इथे बघा 25. सो 25 1 जा 25 2 जा, x चा व्हॅल्यू किती आला 2. इथे y चा व्हॅल्यू काढूया. y इज इक्वल टू dy चा व्हॅल्यू बघा इथे काय आहे -25 आणि d चा व्हॅल्यू बघा इथे काय 25. सो 25 1 जा 25, y इज इक्वल टू किती आलाय -1. देअरफॉर x आणि y चा व्हॅल्यू किती आला आहे 2, -1 इज द सॉल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन. दिस इज द सॉल्यूशन ऑफ गिवन इक्वेशन. आता आपल्या बुक मध्ये सेकंड क्वेश्चन दिलाय, तो आपण सॉल्व करूया. बघा सेकंड क्वेश्चन काय दिलाय, सेकंड सब क्वेश्चन घेतोय मी बघा. 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0. आणि सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे दिलाय 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. ठीक आहे. 4x प्लस 3y मायनस 4 इज इक्वल टू 0, 6x इज इक्वल टू 8 मायनस 5y. ठीक आहे. हे दोन आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन दिले आहे. याला आपण काय करूया, क्रॅमर्स रूलनी आपण काय करूया, याला सॉल्व करूया. चला याचं सोल्युशन लिहितोय. बघा हे दोन्ही इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये दिलेले नाही आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, याला जनरल फॉर्म मध्ये लिहूया. तर काय करतो बघा, 4x प्लस 3y हा 4 ला शिफ्ट करतो राईट साईडला. तर काय होणार, निगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन काय होणार पॉझिटिव्ह, म्हणजे 4. हा झाला इक्वेशन नंबर 1. याच प्रकारे याला जनरल फॉर्म करायचा आहे. तर काय करतो मी, 6x हा 5y मायनस 5y ला लेफ्ट साईडला घेऊन येतो, शिफ्ट करतो इकडे. तर निगेटिव्ह व्हॅल्यू काय होणार, इकडे येऊन पॉझिटिव्ह होणार. प्लस 5y इज इक्वल टू 8. दिस इज माय इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 आणि 2 झालेलं आहे आपलं तयार. आता काय करूया आपण, कम्पेअर करूया. comparing equation 1 and equation number 2 with a1x plus b1y is equal to c1 and second equation ला compare करूया a2x plus b2y is equal to c2. तर इथे आपल्याला a1 a2 ची व्हॅल्यू आपण काढूया. तर इथे a1 ची व्हॅल्यू बघा काय होणार, a1 ची व्हॅल्यू कंपेअर करूया. a1 ची व्हॅल्यू किती आली इथे 4. b2 ची व्हॅल्यू बघा किती आली आहे, b1 ची व्हॅल्यू
B1 ची व्हॅल्यू किती आली येते बघा 3 आणि C1 ची व्हॅल्यू याला कंपेअर केलं तर किती येतोय 4. याच प्रकारे आपण A2 ची व्हॅल्यू काढूया. A2 ची व्हॅल्यू किती निघते बघा इथे. A2 ला कंपेअर ह्याला ह्या इक्वेशनला सेकंड इक्वेशन सोबत कंपेअर करतोय तर आपण काय येतो A2 ची व्हॅल्यू किती येतोय 6. त्याच प्रकारे B2 ची व्हॅल्यू जी आहे इथे काय आहे -5 आहे आणि C2 ची व्हॅल्यू बघा C2 ची व्हॅल्यू काय इथे 8 आहे. तर हे झालं आपलं कंपॅरिझन. आता आपण काय करूया डिटर्मिनंट काढूया. डिटर्मिनंट ऑफ x, डिटर्मिनंट ऑफ y आणि त्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. ठीक आहे. तर इथे बघा मी काय करतो इथे d ची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. चला डी ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात काय आहे 12 32 13. 12 म्हणजे फर्स्ट कॉलम अँड सेकंड कॉलम. तर काय येणार इथे A1 A2 B1 B2. चला A1 A2 B1 B2 ची व्हॅल्यू मांडणी करूया. A1 A2 किती आहे 4 6 4 आणि 6. B1 B2 किती आहे 3 आणि 5. इथे 3 आणि 5 मांडणी करतोय. चला सॉल्व करूया. ह्या दोघांचा क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करू. 5 4 जा किती झाले 20 मायनस 3 आणि 6 3 6 जा 18 किती होतात दोघांचं सबट्रॅक्शन 20 मायनस 18 इज 2. डी ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. याच प्रकारे आपण काय करूया dx ची व्हॅल्यू काढूया. dx चा व्हॅल्यू कसं काढतो आपण हे झालं 12. यानंतर काय करूया 32 32 मीन्स थर्ड कॉलम अँड सेकंड कॉलम C1 C2 B1 B2. व्हॅल्यूज मांडणी करूया आपण. व्हॅल्यूज काय आहे C1 C2 ची 4 8 आणि B1 B2 ची किती आहे 3 5. मल्टिप्लाय करूया क्रॉस मध्ये. सो 5 4 5 ला किती झाले 20 मायनस 8 3 जा किती झाले आपले 24. दोघांचं सबट्रॅक्शन करूया. 20 मायनस 24 किती होणार -4. याच प्रकारे आपण काय करूया dy ची व्हॅल्यू काढूया. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय येतो फॉर्म्युला आपला 12 32 13. 13 मीन्स फर्स्ट अँड थर्ड कॉलम मीन्स A1 A2 C1 C2. A1 A2 ची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 4 6 आणि C1 C2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 4 आणि 8 4 6 4 8. क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करूया. ठीक आहे 8 चौक किती झाले 32 मायनस 6 4 जा 24. चला सबट्रॅक्ट करूया आपण याला. 32 मायनस 24 किती झाले 6 7 8. इथे लिहितो मी 8. तर हे झालं आपला डी चा व्हॅल्यू dx चा व्हॅल्यू आणि dy चा व्हॅल्यू. आता काय करूया बाय युजिंग क्रॅमर रूल काय करूया आपण x चा व्हॅल्यू काढूया. x चा व्हॅल्यू कसं निघतो डिटर्मिनंट ऑफ x अपॉन d आणि y चा व्हॅल्यू कसं भेटतो आपल्याला डिटर्मिनंट ऑफ y अपॉन d. x इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ x किती आहे आपल्याकडे बघा -4 आणि d चा व्हॅल्यू किती आला आहे 2. सो 2 1 जा 2 2 जा. सो x चा व्हॅल्यू किती आला आहे ते -2. याच प्रकारे y चा व्हॅल्यू काढूया. dy चा व्हॅल्यू किती आहे तिथे 8 अपॉन 2. 2 1 जा 2 4 जा. तर y चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला 4. therefore xy चा सोल्युशन किती आला आहे आपल्याकडे -2 4 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला थर्ड क्वेश्चन बघा इथे काय दिलेला आहे x + 2y = -1 आणि दुसरा इक्वेशन दिला आहे 2x - 3y = 12.
काय करूया आपण, याचं सोल्युशन फाइंड आउट करूया. ठीक आहे, हा इक्वेशनला काय करतो मी, इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. x + 2y = -1. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. हा इक्वेशनला आपण काय करूया, सेकंड इक्वेशन कन्सिडर करूया. 12 = इक्वेशन नंबर 2. ते दोन्ही इक्वेशनला आता काय करूया आपण, कंपेअर करूया. comparing equation number 1 and equation number 2 with our general form, with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. ठीक आहे, ह्या दोन्ही इक्वेशनला कंपेअर करूया. आताच आपण थोड्या वेळापूर्वी 2 क्वेश्चन बघितले, आपण अगदी सहज आपण सॉल्व्ह केलं होतं. त्याच प्रकारे याला सुद्धा आपण सॉल्व्ह करूया. तर इथे काय करूया, तर यानंतर स्टेप a1 b1 c1 ची व्हॅल्यू, a2 b2 c2 ची व्हॅल्यू आपण काढूया. बघा, तर a1 ची व्हॅल्यू बघा, याला कंपेअर करूया फर्स्ट इक्वेशन सोबत. तर a1 चा व्हॅल्यू किती भेटतोय ते बघा, x च्या समोर काही अज्युम नाही, काही नाही, नंबर नाही आहे. तर विद्यार्थी इथे 0 अज्युम करतात, हे चुकीचं आहे. x च्या समोर काही नाही तर आपण काय अज्युम करणार, 1. तर इथे जर व्हॅल्यू नाही दिसली तर विद्यार्थी गोंधळून जातात. तर इथे काय अज्युम करणार, x च्या समोर काय अज्युम करणार, इथे 1. तर इथे a1 ची व्हॅल्यू काय झाली, इथे 1. याच प्रकारे b1 ची व्हॅल्यू किती आहे, इथे बघा y चा कोएफिशिएंट इज 2, इथे लिहिणार मी 2. अँड c1 ची व्हॅल्यू काय आहे, इथे -1. याच प्रकारे हा सेकंड इक्वेशनला जो आहे, सेकंड इक्वेशन सोबत कंपेअर करूया. तर a2 ची व्हॅल्यू बघा किती येतो, a2 = 2, b2 ची व्हॅल्यू बघा -3 आणि c2 ची व्हॅल्यू किती आहे, इथे 12. बघा b2 ची व्हॅल्यू इथे काय लिहिली मी, 3 नाही लिहिली आहे, -3 लिहिलेली आहे. विद्यार्थी इथे 3 लिहितात चुकून, तर काय लिहायची आपल्याला, -3. नाव आता काय करूया आपण, d ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. d ची व्हॅल्यू कशी निघते, 12 32 13, म्हणजे फर्स्ट अँड सेकंड कॉलम, a1 a2 b1 b2. बघा, आता ह्या फॉर्म्युला जर पाठांतर झाला त्या फॉर्म्युला लिहायची गरज नाही. आता डायरेक्ट व्हॅल्यूज जरी मांडली तरी चालेल अर्थ आपल्याला. फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी काय करते, हे फॉर्म्युलेस लिहत आहे. तर इथे आपण काय करूया, a1 a2 ची व्हॅल्यू मांडूया. किती आहे, 1 आणि 2. b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे, 2 अँड -3. चला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करूया. -3 × 1 किती येणार, -3. मायनस हा फॉर्म्युल्यामधला, 2 2 जा किती येतो, 4. -3 -4 किती झाले, -7. हा झाला आपला d चा व्हॅल्यू. याच प्रकारे आपण dx चा व्हॅल्यू काढूया. dx चा व्हॅल्यू कसा निघतो, डिटर्मिनंट ऑफ x कसा निघतोय, काय फॉर्म्युला त्यासाठी, 12 इथे 32 थर्ड आणि सेकंड कॉलम, मीन्स c1 c2 b1 b2. चला व्हॅल्यूज मांडणी करूया. c1 c2 ची व्हॅल्यू किती आहे, -1 12 अँड b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे, 2 अँड -3, 2 -3. चला क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करूया. बघा, -3 × -1 नेगेटिव्ह नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह काय होतो, पॉझिटिव्ह होतो. सो 3 × 1 किती होणार, 3 1 जा 3, मायनस हा फॉर्म्युल्यामधला 12 2 जा किती झाले, 24. ठीक आहे, हा दोघांचा सबट्रॅक्शन करूया. -24 + 3 हे किती होणार, मायनस आपल्याला देणार 21. ठीक आहे, -21 आपल्याला व्हॅल्यू दिली. त्यानंतर आपण काय करूया, dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy ची व्हॅल्यू कशी काढलं जातं, इथे हे झाला 12 32, हा झाला 13. 13 मीन्स फर्स्ट अँड थर्ड कॉलम, मीन्स a1 a2 अँड c1 c2. व्हॅल्यूज मांडणी करूया आपण. a1 ची व्हॅल्यू बघा किती आहे, 1 2. a1 a2 ची व्हॅल्यू 1 आणि 2. c1 c2 ची व्हॅल्यू -1 आणि 12. क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करूया. 12 1 जा 12 मायनस हा दोघांचा क्रॉसमध्ये मल्टिप्लाय, 2 × -1 किती देणार,
-2. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय झाले पॉझिटिव्ह. 12 + 2 किती झाले 12 + 2 इज 14. ठीक आहे, तर हे भेटलं आपल्याला dy चा व्हॅल्यू. आता बाय युजिंग क्रॅमर रूल, बाय क्रॅमर्स रूल काय करूया, इथून x ची आणि y ची व्हॅल्यू काढूया. x चा व्हॅल्यू किती निघतो dx/d आणि y चा व्हॅल्यू कसं काढलं जातो dy/d ने. x इज इक्वल टू dx चा व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे बघा -21 आणि इथे d चा व्हॅल्यू किती आला इथे -7. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. सो 7 1 जा 7 2 जा 7 3 जा 21. x इज इक्वल टू 3. याच प्रकारे y चा व्हॅल्यू बघा, dy चा व्हॅल्यू किती आहे इथे 14 डिवायडेड बाय -7. 7 1 जा 7 2 जा किती आला y चा व्हॅल्यू किती येतो इथे y इज इक्वल टू -2. देअरफॉर काय लिहिणार आपण, देअरफॉर x, y चे सोल्युशन किती आलं 3 - 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. ठीक आहे, याच प्रकारे आपण फोर्थ क्वेश्चन बघूया टेक्स्ट बुक मधला. बघा फोर्थ क्वेश्चन काय दिलेला आहे तुमच्या बुकमध्ये, लिहितो इथे 6x - 4y इज इक्वल टू 12 and 8x - 3y इज इक्वल टू -2. ठीक आहे, 6x - 4y इज इक्वल टू -12 and 8x - 3y इज इक्वल टू -2. ठीक आहे, हा सायमल्टेनियस दोन्ही इक्वेशनला आपण काय करूया क्रॅमर्स रूलने आपण सॉल्व करूया. सोल्युशन लिहू याचं. सगळ्यात अगोदर काय करूया, याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 देऊ आपण. ऑलरेडी जनरल फॉर्म मध्ये आहे. सो 6x - 4y इज इक्वल टू -12. दिस इज इक्वेशन नंबर 1. हा इक्वेशन नंबर 2 झाला आपला. 8x - 3y इज इक्वल टू -2 इक्वेशन नंबर 2. हा दोन्ही इक्वेशनला कम्पेअर करूया आपल्या जनरल फॉर्म सोबत. कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 and इक्वेशन नंबर 2 with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. दोघांना कंपेअर करूया. तर इथे a1 a2 ची व्हॅल्यू बघा काय आली आहे. a1 ची व्हॅल्यू फर्स्ट इक्वेशनला कंपेअर करतो पहिल्या इक्वेशन सोबत. a1 ची व्हॅल्यू काय आली आहे इथे 6. b1 ची व्हॅल्यू काय आहे इथे -4. c1 ची व्हॅल्यू बघा काय आहे, c1 ची व्हॅल्यू किती आहे इथे -12. याच प्रकारे आपण a2 ची व्हॅल्यू काढूया. a2 ची व्हॅल्यू बघा काय आहे, a2 ची व्हॅल्यू काय आहे 8. b2 ची व्हॅल्यू बघा काय आहे इथे -3 आणि c2 ची व्हॅल्यू बघा, c2 ची व्हॅल्यू आहे -2. तर हे झालं आपलं कंपेअर करून झाले, व्हॅल्यूज काढली आपण. आता काय करूया, d ची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू काढूया. d ची व्हॅल्यू कशी निघणार, d इज इक्वल टू ऑलरेडी फॉर्म्युला लिहून ठेवले आहे बघा मी इथे. काय येतो a1 a2 b1 b2 फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. व्हॅल्यूज मांडणी करूया. a1 a2 ची व्हॅल्यू बघा किती आहे 6 आणि 8 आणि b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे 4 आणि -4 आणि -3. -4 -3 क्रॉस मध्ये मल्टिप्लाय. 6 3 जा किती झाले 18. सॉरी 6 इंटू -3 आहे, 6 इंटू -3 आहे किती होणार -18. हा मायनस फॉर्म्युला मधला. ठीक आहे, 8 इंटू 4 किती होणार -32.
ठीक आहे, 8 4 जा 32, बट मायनस होता म्हणून -32. ठीक आहे, याला सॉल्व करूया आपण. -18, दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह 32. ठीक आहे, -18 प्लस 32, -18 प्लस 32 किती देणार आपल्याला? 14. एक्सचा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला? इथे 14 भेटलेला आहे. याच प्रकारे आपण डीचा व्हॅल्यू आपल्याला किती भेटला आहे? 14 भेटलेला आहे. याच प्रकारे आपण dxचा व्हॅल्यू काढूया. dxचा व्हॅल्यू काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे? dx इज इक्वल टू 12, हा झाला 32. 32 मीन्स C1 C2 B1 B2. व्हॅल्यूज मांडणी करूया आपण इथे. व्हॅल्यूज मांडणी करूया. C1 C2 ची व्हॅल्यू बघा, -12 -2 -12 -2 आणि B1 B2 ची व्हॅल्यू -4 आणि -3. चला क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करूया. -12 आणि -3 बघा, मायनस 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 काय होतो? मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस होतो. 12 3 जा 36 मायनस हा नेगेटिव्ह नेगेटिव्ह परत काय होणार आहे बघा, ह्या दोघांचा नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह काय होतो? पॉझिटिव्ह, म्हणून +36 आले. हा फॉर्म्युल्यामधला मायनस. इथे -2 आणि -4, -2 आणि -4 किती देणार? 4 1 जा 4 2 जा 8. अगेन नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह 8. सो 36 - 8, 36 - 8 किती देणार आपल्याला? विच इज 28. हा झाला एक्सचा व्हॅल्यू. इथे लिहितो मी 28. हा झाला आपल्याला dxचा व्हॅल्यू. आता आपण काय करूया? dyचा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. डिटर्मिनंट ऑफ y कसं निघतो? 12 झाला, हा झाला 12, 32, हा होणार 13. 13 मीन्स C1 C2 अँड A1 A2. 32 13 12, हा झाला 12, 32, हा झाला 13. 13 मीन्स A1 A2 आणि C1 C2. चला व्हॅल्यूज मांडणी करूया आपण इथे. ठीक आहे, थोडंसं त्याला मी मोठं लिहितोय. तर इथे dyचा व्हॅल्यू कसं येणार? dy इज इक्वल टू किती येणार व्हॅल्यू याचा फॉर्म्युला काय बनणार आपला? बघा, A1 A2 C1 C2. व्हॅल्यूज मांडणी करूया इथे. A1 A2 ची व्हॅल्यू बघा किती आहे? 6 आणि 8. आणि C1 C2 ची व्हॅल्यू किती आहे? -12 आणि -2. ठीक आहे, मल्टिप्लाय करूया. 6 इंटू -2 किती येणार? -12. मायनस ह्या फॉर्म्युला मधला. ठीक आहे, 12 मल्टिप्लाय करूया 8 सोबत. 12 8 जा 96, बट किती आहे? मायनस मध्ये आहे म्हणून काय येणार? -96. दिस -12, दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह काय होणार? नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट पॉझिटिव्ह. सो +96. आणि ह्या दोघांचा जर सबट्रॅक्शन केलं आपण, दोघांचं सबट्रॅक्शन केलं तर -12 + 96 आपल्याला किती देणार? 84. ठीक आहे, तर आपल्याकडे d ची व्हॅल्यू आली आहे, dx ची व्हॅल्यू आली आहे आणि dy ची व्हॅल्यू देखील आलेली आहे. आता आपण काय करूया? बाय क्रॅमर्स रूलनी काय करूया? x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. बाय क्रॅमर्स रूल x ची व्हॅल्यू कशी निघते? dx अपॉन d आणि y ची व्हॅल्यू कशी निघते? dy अपॉन d. चला व्हॅल्यूज मांडणी करूया आणि याला सॉल्व करूया. x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे? 28 अपॉन d ची व्हॅल्यू आहे 14. 14 1 जा अँड 14 हाऊ मेनी टाइम्स? 2 जा. x इज इक्वल टू 2. याच प्रकारे y ची व्हॅल्यू, y इज इक्वल टू dy ची व्हॅल्यू बघा किती आहे? 84 आणि d ची व्हॅल्यू किती आहे बघा? 14. तर किती टाइम जाणार? 14 6 जा 84. 14 1 जा 14 6 जा. y इज इक्वल टू 6. therefore काय लिहिणार? therefore x, y चे सोल्युशन्स काय आले? 2 आणि 6 इज द solution of given equations.
ठीक आहे, पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मध्ये 5th क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. 4m + 6n = 54 आणि सेकंड इक्वेशन दिलं आहे 3m + 2n = 28. आतापर्यंत आपल्याला इक्वेशन x आणि y च्या फॉर्म मध्ये दिले होते, x आणि y व्हेरिएबल दिले होते. आता आपल्याला काय केले आहे, इथे m आणि n व्हेरिएबल इथे दिलेले आहे. चला याला सॉल्व्ह करूया आपण. फर्स्ट इक्वेशन काय आपल्याकडे 4m + 6n = 54. इक्वेशन नंबर 1 करतो याला इक्वेशन नंबर 2 लिहितोय मी 3m + 2n = 28. हा इक्वेशन नंबर 2 झालेला आपला. यांना काय करूया, कंपेअर करूया. कंपेअरिंग इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 विथ बघा आता मी काय करतोय, a1m करतोय. ठीक आहे, x नाही घेत कारण की m आणि n च्या फॉर्म मध्ये आहे. तर याला कंपेअर करतो a1m + b1n = c1 सोबत. अँड सेकंड इक्वेशनला काय करतो, a2m + b2n = c2 सोबत कंपेअर करतोय. तर आता काय करूया आपण, a1 b1 c1 ची व्हॅल्यू काढूया, इक्वेशन 1 सोबत याला कंपेअर करू. तर a1 चा व्हॅल्यू किती येतो याला कंपेअर केलं तर बघा 4. b1 चा व्हॅल्यू किती येतो बघा, b1 चा व्हॅल्यू कंपेअर केला तर किती येतोय 6. आणि c1 चा व्हॅल्यू याला कंपेअर केला तर किती येतोय 54. याच प्रकारे आपण जो सेकंड इक्वेशन आहे याला सेकंड इक्वेशन सोबत कंपेअर करूया. तर इथे a2 चा व्हॅल्यू बघा किती आहे 3, b2 चा व्हॅल्यू किती आहे 2 आणि c2 चा व्हॅल्यू किती आहे 28. हे झालं आपलं कंपॅरिझन. आता आपण इथून dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dx ची व्हॅल्यू d ची व्हॅल्यू कशी काढणार आपण, 12 32 13 चा फॉर्म्युला आठवा जरा. काय येतो 12 मीन्स a1 a2 b1 b2. व्हॅल्यूज मांडणी करूया आपण. इथे a1 आणि a2 ची व्हॅल्यू किती आहे बघा 4 आणि 3. b1 b2 ची व्हॅल्यू बघा किती आहे 6 आणि 2. क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करूया. 4 1 जा 4 2 जा किती होतो 8 मायनस 6 3 जा 18. किती झाले 18. 8 मायनस 18 किती झाले इथे -10. तर हा झाला आपला d चा व्हॅल्यू. याच प्रकारे आपण काय करूया dx चा व्हॅल्यू काढूया. dx चा व्हॅल्यू कसं निघणार, हा झाला होता 12, हा काय येणार आता 12 32 13 चा फॉर्म्युला. 32 मीन्स c1 c2 b1 b2. व्हॅल्यूज मांडणी करू आपण यात. इथे c1 c2 ची व्हॅल्यू बघा 54 28 54 आणि 28. b1 b2 ची व्हॅल्यू बघा 6 आणि 2 6 आणि 2. चला मल्टिप्लाय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया. 54 2 जा करा मल्टिप्लाय. 4 1 जा 4 2 जा 8 अँड 5 2 जा 10 किती आला 108 मायनस 28 6 जा 6 8 जा 48 कॅरी 4 6 2 जा 12 12 13 14 15 16 किती आले 168. ठीक आहे, मल्टिप्लाय झाला. आता आपण काय करूया सबट्रॅक्शन करूया. 108 मायनस 168 किती येणार -8 मायनस 8 इज 0 अँड दिस 6 किती आला -60. ठीक आहे, -60 अवर आन्सर. तर हे झालं dx चा व्हॅल्यू. याच प्रकारे आपण dy चा व्हॅल्यू काढूया. dy चा व्हॅल्यू कसा निघतो बघा, हा झाला 12, हा झाला 32 आणि हा काय ना 13. 13 मीन्स फर्स्ट अँड थर्ड कॉलम a1 a2 c1 c2. चला व्हॅल्यूज मांडणी करूया. a1 a2 ची व्हॅल्यू किती आहे 4 3 4 आणि 3. c1 c2 ची व्हॅल्यू बघा 54 आणि 28. चला मल्टिप्लाय करूया. 28 4 जा किती होणार 8 चौक 32 32 चे 2 हातचे आले 3 4 4 2 8 8 9 10 11 112 वजा मायनस
54 मल्टीप्लाय विथ 3, 3 चौक 12, 12 चे 2, हातचा 1, 3, 3 पाशी 15 आणि 1 16. 112 मायनस 162. आता काय करूया ह्या दोघांचा सबट्रॅक्शन. 112 मायनस 162. चला सबट्रॅक्ट करा. 2 minus 2 is 0 and 6 minus 1 is 5. किती झाले 50 minus 50 अवर आन्सर. ठीक आहे, थोडासा व्यवस्थित बघा. -50 तुमचा काय आला याचा आन्सर आलेला आहे. तर dx चा व्हॅल्यू आणि dy चा व्हॅल्यू आपल्याला इथे भेटलेला आहे. आता आपण काय करूया, बाय युजिंग क्रॅमर्स रूल, काय करूया आपण x आणि y ची व्हॅल्यू काढूया. सॉरी, x आणि y ची व्हॅल्यू नाही, इथे थोडासा करेक्ट करा. इथे फॉर्म कुठला आहे, m आणि हा n आहे. ठीक आहे, थोडा करेक्ट करा इथे, कारण की आपले इक्वेशन कुठल्या फॉर्ममध्ये, m आणि n च्या फॉर्ममध्ये, म्हणून इथे काय येणार dm आणि इथे dn येणार. ठीक आहे, तर आता काय करूया आपण m चा आणि n चा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर m चा व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी फॉर्म्युला काय बनवूया, m इज इक्वल टू dm अपॉन d, आणि n चा व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करूया आपण dn अपॉन d. ठीक आहे, तर इथे इक्वेशन आपले m आणि n मध्ये होते, म्हणून इथे m आणि n इथे आणलेला आहे. पण x y मध्ये असते तर x y घेतला असता. ठीक आहे, m इज इक्वल टू dm चा व्हॅल्यू बघा किती येणार इथे, dm चा व्हॅल्यू किती आहे -60 अपॉन d चा व्हॅल्यू किती आहे इथे -10. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, तर m चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला 6. याच प्रकारे n चा व्हॅल्यू काढूया, n इज इक्वल टू dn चा व्हॅल्यू किती आहे -50 अपॉन -10. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, n किती भेटलं आपल्याला 5. देअरफॉर m आणि n चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला इथे 6,5 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. हे काय सोल्युशन्स आहे m आणि n चे. ठीक आहे, याच प्रकारे आपण काय करूया, लास्ट क्वेश्चन तुमच्या बुकमध्ये दिलाय तो सॉल्व करूया. काय क्वेश्चन दिलाय बघा, 2x plus 3y is equal to 2 and second इक्वेशन आहे दिलेला आपल्याला x minus y upon 2 is equal to 1 upon 2. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे, काय करूया आपण ह्या दोन्ही इक्वेशनला आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मानूया. बघा सोल्युशन लिहितो मी इथे याचा. हा झाला आपला 2x प्लस 3y इज इक्वल टू 2, हा इक्वेशन नंबर 1 झालेला आहे. हा इक्वेशन सेकंड इक्वेशन करूया याला, पण याला आपण काय करूया थोडासा अरेंज करूया, कारण की फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यूज दिलेली आहे. तर काय करूया ह्या फ्रॅक्शनला काय करूया रिमूव्ह करूया आपण इथे. तर काय येते x मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2. मला हा डिनॉमिनेटरचा 2 काय करायचा आहे रिमूव्ह करायचा आहे इथून. तर काय करतो मी multiplying equation, multiplying both side by 2 करतोय. दोन्ही साइडला काय तिन्ही साइडला काय करतोय, दोन्ही साइडला काय करतोय मल्टिप्लाय बाय 2 करतोय. तर काय होणार बघा इथे 2x मायनस वाय इज इक्वल टू 1 इक्वेशन आपल्याकडे होणार. लक्षात घ्या, हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. काय केलं मी हा इक्वेशनला x मायनस वाय अपॉन 2 इज इक्वल टू 1 अपॉन 2, याला 2 नी मल्टिप्लाय, याला 2 नी मल्टिप्लाय, याला 2 नी मल्टिप्लाय, दिस 2 2 2 2 गेट कॅन्सल. काय होतं 2x मायनस वाय इज इक्वल टू 1, तेच लिहिलेलं आहे मी इथे. ठीक आहे, तर हा झाला आपला इक्वेशन 1 आणि हा झाला इक्वेशन नंबर 2. यांना काय करूया कंपेअर करूया. comparing equation 1 and equation number 2 with
with a1x plus b1y is equal to c1 and a2x plus b2y is equal to c2. ठीक आहे, कम्पेअर करूया यांना. तर कम्पेअर करून a1 a2 b1 b2 ची व्हॅल्यू लिहू. इथे a1 ची व्हॅल्यू बघा काय आली. इथे a1 ची व्हॅल्यू बघा, याला कम्पेअर करूया. पहिला ह्या इक्वेशनला कम्पेअर करूया यासोबत. a1 चा व्हॅल्यू किती येतोय बघा, a1 is 2, b1 चा व्हॅल्यू बघा 3 आणि c1 चा व्हॅल्यू किती येतो इथे 2. याच प्रकारे जर मी a2 चा व्हॅल्यू काढतो इथे, a2 चा व्हॅल्यू किती येतो बघा, a2 चा व्हॅल्यू किती येतो इथे 2. a2 चा व्हॅल्यू किती येतो इथे बघा, a2 चा व्हॅल्यू इथे येतोय 2. b2 चा व्हॅल्यू किती येतो इथे -1 आणि c2 चा व्हॅल्यू इथे 1. ठीक आहे, हे झालं आपलं कंपॅरिझन झालं. a2 चा व्हॅल्यू मी लिहिलं आहे 2, b2 चा व्हॅल्यू आहे -1 आणि c2 चा व्हॅल्यू आहे 1. ठीक आहे, हे कंपॅरिझन करून झालेलं आहे आपलं. आता काय करूया आपण, तर आपण इथे d चा व्हॅल्यू काढूया. d चा व्हॅल्यू कसा निघतो बघा, 12 32 13 चा फॉर्म्युला. 12 मीन्स a1 a2 b1 b2. a1 a2 ची व्हॅल्यू मांडूया आपण इथे. a1 a2 ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि 2 आणि b1 b2 ची व्हॅल्यू किती आहे 3 -1. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 1 जा 2, बट मायनस मध्ये आहे तर काय होणार आहे -2 आणि हा मायनस 3 2 जा 6, तर किती आलं -2 -6 किती होणार -8. याच प्रकारे आपण काय करूया, dx ची व्हॅल्यू काढूया. dx कसं निघणार, डिटर्मिनंट ऑफ x हा झाला 12, हा झाला हा होणार 32. c1 c2 b1 b2 12 32 13 चा फॉर्म्युल्याने. तर काय होणार, c1 c2 ची व्हॅल्यू मांडूया इथे आपण. c1 c2 ची व्हॅल्यू बघा इथे 2 1 आहे आणि b1 b2 ची व्हॅल्यू आहे 3 आणि -1. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 × -1 किती होणार -2 -3 1 जा 3 किती आले 3 -2 -3 इज -5, निगेटिव्ह 5 आलेले आहे. आता आपण काय करूया, dy चा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. dy किती भेटणार आपल्याला 12 32 13, 13 मीन्स a1 a2 आणि c1 c2 ची व्हॅल्यू. चला मांडणी करूया. किती आहे 2 2, c1 c2 ची व्हॅल्यू आहे 2 आणि 1. क्रॉस मल्टिप्लाय 2 1 जा 2, 2 1 जा 2 and 2 2 जा 4 -4 किती आला 2 -4 किती होणार आपल्या इथे -2. आता आपल्याला d ची व्हॅल्यू dx ची व्हॅल्यू आणि dy ची व्हॅल्यू माहित आहे. बाय युजिंग क्रॅमर्स रूल आपण काय करूया, x ची व्हॅल्यू काढूया. x ची व्हॅल्यू कशी निघते dx/d आणि y ची व्हॅल्यू dy/d नी. x इज इक्वल टू dx ची व्हॅल्यू किती आहे बघा -5 आणि d ची व्हॅल्यू किती आहे इथे -8. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. x इज इक्वल टू 5/8. x चा व्हॅल्यू आला आहे. सिम्पलेस्ट फॉर्म आहे, याच्या पुढे आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म करू शकत नाही. याच प्रकारे y चा व्हॅल्यू बघा, dy चा व्हॅल्यू किती आहे इथे -2 आणि d चा व्हॅल्यू किती आहे इथे 8. दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणूया. 2 1 जा and 2 4 जा, तो y इज इक्वल टू किती झाले 1/4. देयरफॉर x, y चे व्हॅल्यूज किती आले आपले, सोल्युशन्स किती आहे 5/8 आणि 1/4 इज द solution of given equation. ठीक है, pause the video and note down.